सर्वांना माझा नमस्कार. मराठी कथा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत संघर्ष, एक सुंदर मराठी कथा. संघर्ष. एक गाव होते. गावातील लोकांनी गावात एक खूप मोठे आणि सुंदर असे मंदिर बनवले होते. त्या मंदिरात ठेवण्यासाठी त्यांना एक मूर्ती हवी होती. म्हणून ते लोक एका मूर्तिकाराकडे गेले. त्यांनी मूर्तिकाराला एक सुंदर मूर्ती बनवण्यास सांगितले. मूर्तिकाराने 8 दिवसांचा वेळ मागितला. तो मूर्तीसाठी दगड शोधण्यासाठी जंगलात गेला. काही अंतर चालून झाल्यावर एका नदीकाठी त्याला 2 मोठे दगड दिसले. त्याने एका दगडाला बाजूला घेतले आणि त्या दगडाला आकार देण्यासाठी त्याला ठोकू लागला. तेव्हा त्याला त्या दगडातून आवाज आला, "मला नका मारू, मला खूप दुखतंय." आवाज ऐकून मूर्तिकार थांबला आणि म्हणाला, "मी तुला एक सुंदर मूर्ती बनवतोय. थोडेसे घाव सहन केलेस तर लोक तुझी रोज पूजा करतील." असे समजावत मूर्तिकार पुन्हा ठोकू लागला, पण तो दगड अजून जोरात ओरडू लागला. मूर्तिकार थांबला आणि दुसऱ्या दगडाला आकार देऊ लागला. तोही दगड ओरडू लागला. तेव्हा मूर्तिकाराने त्यालाही समजावले की आता तू थोडेसे घाव सहन केलेस तर कायम तुझी पूजा होईल. त्या दगडाने ओरडणे थांबवले आणि तो घाव सहन करू लागला. मूर्तिकाराने त्यांची खूप सुंदर अशी मूर्ती तयार केली. त्याची सूचना त्याने गाववाल्यांना दिली. गाववाले आले. त्यांनाही ती मूर्ती खूप आवडली. ते मूर्तीला वाजत गाजत नेऊ लागले. तेवढ्यात एका गावकऱ्याच्या लक्षात आले की अरे, नारळ फोडायलाही एक दगड लागेल, आणि त्या पहिल्या दगडाला नारळ फोडायला घेऊन गेले. ज्या दगडाने पहिल्यांदा त्रास सहन केला त्याची आता रोज पूजा होते, आणि ज्या दगडाने त्रास सहन केला नाही त्याच्यावर रोज नारळ फोडले जातात. त्याचा त्याला रोज त्रास सहन करावा लागतो. तात्पर्य: जीवनात जर तुम्ही सुरुवातीला त्रास सहन केला तर जीवन सुखमय होईल, नाहीतर जीवनभर तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. धन्यवाद.